ह्याचे ना 3 आउटलेट आहेत. आपण काय बघितलेलं जिथून मॅक्झिमम फ्लो असेल तो आपण आउटलेट कन्सिडर करतो, पण ह्यांचे तिन्ही पण फ्लो इक्वल लेवल आहेत. म्हणजे कुठेतरी चढ म्हणजे हे 2 इक्वल आहेत पण हा एकदमच चढावर आहे, त्याच्यामुळे आपल्याला तिन्ही पण आउटलेट घ्यायला लागणार आहेत. तर ह्याचा विषय काय आहे, आता आपण हे तिन्ही एकत्र करून डिबेट लावून घेऊ शकतो, पण जास्त चान्सेस काय लवकर हे चॉकअप होणार आणि लवकर ते खराब होणार. ह्यांना रिकवर डबल करायला लागणार 1-2 महिन्यातच. त्याच्यासाठी आपण काय करतोय, हे जे आहे इथं जास्त फ्लो आहे ह्या दोन्हीपेक्षा, त्याच्यामुळे ह्याचा एक सेपरेट गट्टा काढणार आहे, म्हणजे ह्याचं एक सेपरेट सॉकपीट येणार आणि ह्या दोन्हींचं मिळून एक येणार. तर ह्याच्यासाठी काय केलंय आपण, ह्याचा वेगळा डब्बा येणार इथं आणि त्याचा तिथे येणार. मग दोन्हीचे वेगवेगळे खड्डे काढण्यासाठी आपण मग थोडीशी जागा राहते म्हणून आपण कंबाईन मध्ये खड्डा काढलाय, पण दोन्हीचे डब्बे हे वेगवेगळे येणार आहेत. तर हे 2 पाईप आपण एल्बोने जॉईन करून घेणार आणि त्यातून ह्या 2 पाईपचं एक कनेक्शन घेणार आणि ते एकच कनेक्शन आपण खाली डब्यात सोडणार. ह्याचं इंडिव्हिज्युअल येणार. आउटलेटचा जो पाईप येणार आहे तो पाईप डायरेक्ट इथं येऊन या एल्बोला कनेक्ट होणार आणि या डब्याला आपण अशा प्रकारे एक होल मारतो ज्यामध्ये हा एल्बो किंवा पाईप फिट होतो आणि खालच्या बाजूने हा असा डब्बा रिकामा आहे, जेणेकरून जो वरून येणारा जो पाईप मधून पाणी आहे घाण आहे ती डब्यामध्ये येऊन खाली सांडणार, खाली येऊन पाणी जमिनीमध्ये मुरणार आणि जिथं जी घाण आहे ते खालच्या बाजूला साठून इथं आपण अजून छिद्र पाडणार आहे, होल मारणार आहे या डब्याला. त्यामधून ते पाणी बाजूला सांडपाणी बाजूला येणार आणि खालच्या बाजूला पाणी ते मुरून जाणार. अशा प्रकारे चौकट मिळते. आता आपण इथं विटांचा, कौलांचा आणि त्या सिमेंटच्या पत्र्यांचा खाली चुरा टाकलाय जेणेकरून ते पाणी खालचं शोषून घेईन. त्याच्यावर आपण आता ट्रायंगल मध्ये जाळीच्या फॉर्म मध्ये आपण विटा ठेवणार आहे. ट्रायंगल मध्ये 2 ते 3 लेअर. त्याच्यानंतर जे आपण डबे तयार केलेले आहेत पत्र्याचे त्याला आपण छिद्र पाडलेले आहेत आणि वरून एक छिद्र आहे ज्याच्यात ती पाईप जाणार आहे. मग तो डबा त्याच्यावर पालथा ठेवणार म्हणजे जी घाण पाईपातून येईल ती त्याच्यात साठन आणि फक्त पाणी बाहेर जाईल आणि त्या डब्याच्या कडाने सगळीकडून दगड लावणार आहे म्हणजे पाणी बाजूला निघून जाईल आणि ते पॅक करून आपण गड्डा बुजून टाकणार जेणेकरून पाणी आलेलं आधी त्या दगडातून बाहेर जाईल, मग खाली जाऊन हे शोषून घेईन त्याला आणि म्हणजे पाण्याला टाइम भेटेल ती सगळीकडे मुरून जाईल. घरासाठी 3 आउटलेट आहे तिथे. तर आपण तिन्ही एकत्र घेतले असते इथं, पण तिन्ही घेतले नाहीत एकत्र कारण का ह्याला थोडा स्लोप आहे आणि या एका आउटलेट मधनं सगळ्यात जास्त येतं बाहेर आणि त्याच्यातनं थोडं कमी येतं, म्हणून त्या दोन्हीचं मिळून एक घेतलंय आणि ह्याचं एक घेतलंय. तर सगळ्यात पहिले तर गड्डा खोदून घेतला, त्याच्यामध्ये कौलं आणि विटान आणि असं ह्याची भुगा करून टाकला पहिले एक लेअर. त्याच्यानंतर ज्या पक्क्या विटा असतात त्यांचे क्रिस क्रॉस ट्रायंगल मध्ये आपण एक सेट बनवून घेतला खाली. त्याच्यावर आपण डबा ठेवलेला आहे, त्याला होल पण पाडलेले आहे की त्यातनं सगळं पाणी बाहेर जावं म्हणून, आणि त्याला त्याच्यावरती फिक्स करून घेतलंय. त्याच्या साईडनं दगड वगैरे लावली की ते पॅक राहावं म्हणून आणि जे वेस्ट आहे ते पाणी ते फ्लो व्हावं त्यातनं म्हणून. त्याच्यानंतर पाईप जोडण्यासाठी तिथे होल क्रिएट केलं होतं डब्याला, त्याला पोतं लावून घेतलंय की सिमेंट आणि सिमेंटने पण लावून घेतलंय की जेणेकरून आतलं जे मटेरियल किंवा पाणी आहे ते बाहेर येऊ नये आणि त्याच्यानंतर सिमेंट आत जाऊ नये म्हणून पोताने पण पॅक केलं. हे सगळे एका पक्क्या जोडणी बांधून घेतलंय आणि वरून आता आपण मातीने घालून घेतलं.
तर काय एवढं खूप छान केलंय खरंच. आपली पण मुलं नाही पाशी करत एवढं छान केलं. काल ते दीदीचा पप्पा पण म्हणत होते मी त्यांना खोलून दिला असतं पण ते मला करून देणार. त्यांची मला हालत बघूशी वाटत नाही आम्ही आम्ही तुमच्यासाठी तुमची हालत आम्हाला नको वाटत होती. काही नाही काय त्यामुळे असं आम्हाला वाटत होतं आम्ही पण थोडी मदत करावी तुम्हाला. तुम्ही करूनच देत नाही आणि अजूनही म्हणले तरी करू शकतो आम्ही. काय मदत नाही. आम्ही माती लोटून देतो थोड्या वेळाने सुकल्यावर परत शिकवतो. मनापासून खूप आभार मानते. आणि तुमचं गेल्या वर्षीपासूनच आम्हाला लई खूप आवडले सगळे. आणि मॅडमला ते 1 नाव 2 वेळा बोलले. आता नाही पाण्याची अडचण उन्हाळ्यात. आता नाही पाणी भरपूर आहे. तर पाणी म्हणजे इथलं जेवढं काढायचं होतं त्याच्यात नाही ते चेकडॅम मुळे पण पाणी असतील तुम्हाला. ते आम्ही छोटं धरण बांधतो त्याच्यात पाण्याची टंचाई काय होत. राहतं पावसापर्यंत. आता तुम्ही गेले झाले पण केलं आणि यंदा पण केलं. मग गुरांसाठी चांगलं आहे आणि ते तुमचं सगळंच चांगलं आहे. अजून काय काय तुम्ही फायदा सगळीच चांगली धन्यवाद. तुमचं प्रेम असंच राहू द्या आमच्या युनिटवर. परत पुढच्या वर्षी येऊ आम्ही. पुढच्या वर्षी पण येतो आम्ही. अजून काय काय- येऊया. हा अजून काही काम असले शोधून ठेवा म्हणजे आम्ही शोधून आलो ठेवा आम्ही आलो की जानेवारी